सूर्यग्रहणापूर्वी बनला धोकादायक ग्रहण योग। या राशींनी राहावं सावध। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनल मध्ये। यंदाच्या पितृपक्षामध्ये 2 ग्रहण लागणार आहेत। यावेळी चंद्रग्रहण लागलं असून येत्या काही दिवसामध्ये सूर्यग्रहण देखील लागणार आहे। मात्र ज्योतिष्य शास्त्रानुसार पितृपक्षात लागणारं ग्रहण शुभ मानलं जात नाही। दरम्यान या सूर्यग्रहणापूर्वी कन्या राशीमध्ये ग्रहण योग तयार होणार आहे। ज्योतिष्य शास्त्रानुसार 16 सप्टेंबर 2024 रोजी सूर्यग्रहाने गोचर केलं असून त्याने कन्या राशीत प्रवेश केलाय। याशिवाय केतू ग्रह आधीच कन्या राशीत आहे। परिणामी त्यामुळे ग्रहण योग तयार झाला आहे। यावेळी तब्बल 18 वर्षांनी सूर्य आणि केतूची युती झाली आहे। मात्र ही युती काही अशुभ मानली जाते। सूर्यग्रहणापूर्वी तयार झालेला ग्रहण योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे। मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यावर यावेळी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत। मेष रास। ग्रहण योगाचा या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या शत्रूमुळे त्रास होऊ शकतो। कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येणार नाही। तुमचे पैसे अडकण्याची दाट शक्यता आहे। बिझनेसमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकतं। कन्या रास। कन्या राशीत हा ग्रहण योग तयार झाल्याने तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे। प्रवासादरम्यान तुम्हाला त्रास होण्याचा धोका आहे। शनी ग्रहामुळे यावेळी तुम्हाला त्रास होऊ शकतो। धनहानी होण्याचा धोका अधिक आहे। मीन रास। ग्रहण योगाचे विपरीत परिणाम या राशींच्या व्यक्तींवर होणार आहे। तुमच्या जीवनात समस्या येण्याची शक्यता आहे। या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे। कुटुंबातील व्यक्तींकडून वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे। मानसिक तणाव राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।